लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची मोठी बातमी आलेली आहे. ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. तुम्ही सर्वजण 2100 रुपये कधी मिळणार याची वाट बघत आहात, तर तुमच्यासाठी ही बातमी आलेली आहे. लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की बघा या ठिकाणी न्यूजपेपरला या ठिकाणी बातमी आलेली आहे. जी गोष्ट न्यूजपेपरला आली आहे तीच गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. बघा, शेवटी 6व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. ब्रेकिंग न्यूज स्वरूपाची तुम्ही ही माहिती बघू शकता. महिलांना मिळणार 2100 रुपये. शेवटी 6व्या हप्त्याची तारीख जाहीर, महिलांना या दिवशी मिळणार 2100 रुपये. या ठिकाणी अशा स्वरूपाची ही बातमी आहे. बातमी काय असणार आहे सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. तर कोणत्या कोणत्या ताईला आतापर्यंत हप्ता भेटला नाही त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि ज्या ताईंना हप्ता भेटलाय पण ज्या ताईंना अजून स्टेटसवर पेंडिंग दिसत आहे, अप्रूव्हल आलेलं नाहीये, अशा ताईंनी देखील एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की आता थोडे नियम चेंज झालेले आहेत. व्हिडिओ व्यवस्थित बघा, मी काय सांगतोय काळजीपूर्वक बघा. सर्वांना पैसे तर भेटणार आहे. सरकारने जाहीरनाम्यात सांगितलेले, वचनपूर्तीमध्ये पण सांगितलेले आणि मुख्यमंत्री साहेबांनी देखील काल एकदा सांगितलेले की सगळ्यांना पैसे भेटणार म्हणजे भेटणार. आता राहिला प्रश्न याचा आहे की कोणत्या दिवशी भेटणार आणि दुसरी गोष्ट कोणत्या महिलांना भेटणार. कारण की जर तुम्ही सगळेजण या ठिकाणी त्या यादीमध्ये बसलात तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. कारण की एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती बातमी काय आहे तुम्हाला ती दाखवतो. बघा, सगळ्यात मोठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना, नवीन ऑप्शन पैसे वसूल होणार, जाणून घ्या. म्हणजे काय आलेलं आहे, एक नवीन स्वरूपाची अपडेट आलेली आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघा, काय नवीन अपडेट आलेली आहे लक्षात घ्या. जर तुम्ही या ठिकाणी योजनेमध्ये या ठिकाणी काही गैरप्रकार केले असतील, चुकीचे डॉक्युमेंट्स लावले असतील किंवा दुसऱ्या योजनेचा फायदा घेत असताल तर तुम्हाला पैसे वसूल पण केले जातील आणि पुढचा हप्ता भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्व ताईंनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. सर्व ताई इकडे बघत आहेत का? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय. सगळ्यांनी सुरुवातीला एक गोष्ट करायची आहे. तुम्हाला जर 2100 रुपये हवे असतील, पुढचा हप्ता हवा असेल तर लवकरात लवकर हा लाडका दादा काय सांगतो ते लक्षात घ्या. लवकरात लवकर तुमचं प्रोफाईल चेक करायचं आहे. प्रोफाईल चेक करायचं आहे. कारण की एक मोठी नवीन बातमी समोर आलेली आहे. ती बातमी काय आहे ती आपण बघूया. लक्षात घ्या, लाडक्या बहीण योजनेसाठी एक नवीन GR आलेला आहे. या GR मध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे काय, सगळी गोष्ट तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात. पहिला बदल, इतर योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांसाठी अट आलेली आहे. ज्या कोणी अशा महिला असतील ज्या इतर कोणत्या लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असतील त्या महिलांसाठी आता एक नवीन ऑप्शन आलेलं आहे. प्रोफाईलवर जाऊन तुम्हाला ते चेक करायचे आणि जर ते ऑप्शन मध्ये नो असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. पण त्या ऑप्शन मध्ये जर यस असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. लाडक्या बहिणीचे पुढचा हप्ता भेटणार नाही. आणि अजून एक सांगतो, जर तुम्हाला आतापर्यंत काही पैसे भेटले असतील तर सरकार ते वसूल पण करू शकतं. कारण की पहिल्या GR मध्ये त्यांनी सांगितलं होतं जर तुम्ही लाडक्या बहिणीच्या व्यतिरिक्त इतर योजनेचा फायदा घेत असताल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. लाडक्या बहिणीसाठी तुम्ही अप्लाय करू नका. जरी तुम्ही अप्लाय केला असेल तर सावधान राहा. काय तुम्हाला ऑप्शन आलंय का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत. एक काळजीने, मी काळजीपोटी तुमच्यासाठी एक गोष्ट सांगत आहे. पैसे सगळ्याला भेटणार आहेत, काळजी करू नका. सगळ्यांना पुढचा 6वा हप्ता भेटणार आहे, काळजी करू नका. पण लाडका दादा तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगतोय, ती गोष्ट चेक करायची आहे. बघा, मागच्या वेळेस पण तुम्हाला मी सगळ्या गोष्टी समजून सांगत होतो त्या स्वरूपात आता पण एक गोष्ट समजून सांगत आहे. ती म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट करायची ती म्हणजे तुम्हाला वेबसाईटवर जायचंय. लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर जायचंय. सोप्या भाषेत समजून सांगतो. बघा, सगळ्यात सुरुवातीला काय करायचं बघा, लाडकी बहीण योजना हे लाडक्या बहीण योजनेचं वेबसाईट आहे. या वेबसाईटवर सगळ्यांनी अगोदर जायचं आहे. तुम्हाला जर माहित नसेल कसं जायचं तर काळजी करू नका. ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला होता त्या एजंटकडे जा, त्या अंगणवाडी सेविकाकडे जा किंवा कुणाकडे पण जा.
त्या अंगणवाडी सेविकाकडे गेल्यानंतर या वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असं हे गव्हर्नमेंटची वेबसाईट दिसेल। त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आहेत। अर्जदार लॉग इन असेल, आवश्यक कागदपत्रे असेल, योजनेची माहिती असेल, मुखप्रश्न असेल, पोर्टलवर प्राप्त झालेले एकूण अर्जाची संख्या असेल, ही सगळी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल। त्याच्यामधल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अर्जदार लॉग इन। या लॉग इन वर क्लिक करायचे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। ज्या मोबाईल नंबरने तुम्ही ऍप्लिकेशन भरलं होतं तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा म्हणजे काय, ज्या या ठिकाणी जी गोष्ट येईल तुमच्या फॉर्मच्या वेळेस जी गोष्ट येईल ती त्या ठिकाणी टाकायची आहे आणि लॉग इन करायचे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील। तुम्ही मागेल भरलेले अर्ज कोणते कोणते भरले होते, काय काय केलं होतं, सगळ्या गोष्टी दिसतील। आता लक्ष द्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला एक गोष्ट चेक करायची। सर्वजणांनी पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे कोण कोण ही गोष्ट चेक करणार आहे। परत रडत बसू नका। तुम्ही पुन्हा म्हणतात की सर मला पैसे का नाही आले, सर मला असं का नाही झालं, मला तसं का नाही झालं। तर आताच परत एकदा सांगतोय लाडक्या ताईंनो, तारीख आता जाहीर होणार आहे। पुढच्या हप्त्याची तारीख जाहीर होणार आहे। त्या हप्त्याची तारीख जाहीर होण्याच्या अगोदर आपल्याला हे स्टेटस चेक करायचं आहे। लाडक्या ताईंनो, हा दादा तुमच्यासाठी जे सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या आणि करा। जर तुम्ही हे केलं आणि लवकरात लवकर बदल करून घेतले तरच तुम्हाला पुढचा हप्ता येणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी एक गोष्ट मला सांगायची, तुम्ही हे स्टेटस चेक करणार आहात का नाही। आज मी तुम्हाला आता विचारतोय, संध्याकाळी परत विचारणार आहे। संध्याकाळी सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय हो सर आम्ही स्टेटस चेक केलं, आमचं या ठिकाणी काय आहे। आता मी सांगतो तुम्हाला चेक काय करायचे। बघा एक नवीन ऑप्शन आलेला आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही जे भरले होते ते फॉर्म या ठिकाणी क्लिक करायचे। मागील भरलेले अर्ज याच्यावर क्लिक करायचे। तुमचे सगळे अर्ज या ठिकाणी येतील। या ठिकाणी तुमचं फोटो येईल, नाव येईल, सगळं येईल। आता याच्यानंतर बघा ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड आहे का नाही हे चेक करायचे। सगळ्यात पहिली गोष्ट मला संध्याकाळच्या लेक्चरला सांगायचंय। संध्याकाळच्या लेक्चरला काय सांगायचं, तुमचं नाव सांगायचंय, तुम्ही फॉर्म कधी भरला होता, तुमचं स्टेटस ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड आहे का। अप्रूव्ड असेल तर काही काळजी करायची गरज नाही, पण अप्रूव्ड म्हणून सांगायचंय मला। नंतर संजय गांधी ही जी योजना आहे ही योजना या ठिकाणी नो असायला पाहिजे। जर तुमचं या ठिकाणी यस असेल तर अवघड गोष्ट आहे। जर संजय गांधी योजनेचे तुम्ही लाभ घेत असताल तर तुम्हाला पुढचे पैसे भेटणार नाहीत, म्हणजे तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार नाही। जर या ठिकाणी तुमचं यस म्हणून आलं असेल, यस तुम्ही संजय गांधी योजनेचे पैसे घेत आहेत, तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत। त्याच्यामुळे सर्व ताईंनी एक गोष्ट सांगायची, या ठिकाणी तुमचं काय आहे। जर तुम्हाला या ठिकाणी यस असेल तर काळजी करायची गरज आहे, आणि जर नो असेल तर काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही इतर योजनेचा कोणता लाभ घेत नाहीये। त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्व लाडक्या ताईंनी मला एकदा सांगायचंय, तुम्ही ह्या योजनेचा संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत का। जर घेत असताल तर या ठिकाणी यस म्हणून येईल, आणि जर घेत नसताल तर नो म्हणून येईल। पण अशा कोणत्या ताई असतील की बाबा सर मी संजय गांधी योजनेचा लाभ पण घेत नाही तरी मला यस आलंय, त्या ताईंना काय करायचंय ते मी संध्याकाळच्या लेक्चर मध्ये सांगणार आहे। तर लवकरात लवकर सर्वांनी स्टेटस चेक करायचे। लाडक्या ताई, एवढ्या साऱ्या लाडक्या ताई आहेत बघा, तुमचा लाडका दादा तुम्हाला ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात त्याच सांगत असतो। तुमच्या ज्या ठिकाणी चुका होतात त्या ठिकाणी मी तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी एक कळकळीची विनंती आहे, सर्वांनी आपलं प्रोफाईल आज चेक करायचं आहे आणि स्टेटस तुमचं काय आहे ते मला सांगायचं आहे। सर्व लाडक्या ताई सांगतील का नाही मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। हा लाडका दादा तुमच्यासाठी हात जोडून एकदा विचारतोय की बाबा लाडक्या ताईंनो आजच तुमचं प्रोफाईल चेक करा, कारण की तुम्हाला पुढचा हप्ता लवकरात लवकर भेटणार आहे। आता मंत्रिमंडळ या ठिकाणी आज किंवा उद्या, आजच शक्यतो
मुख्यमंत्री कोण होणार आहे ते समजणार आहे किंवा उद्यापर्यंत समजून येईल मुख्यमंत्री पद झालं भेटलं कुणाला, कारण सरकार तर तेच आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. लाडक्या बहिणीचे पैसे येणारच आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोणी जरी झालं तरी सरकार सेमच असणार, त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना पुढे चालू राहणार आहे आणि तुम्हाला पैसे भेटणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हे चेक करायचं आहे, लवकरात लवकर चेक करायचंय. नेमकं पुढे काय करायचंय संध्याकाळच्या लेक्चर मध्ये सांगणार आहे. आज सर्वांनी मला एकच गोष्ट करायचंय, मी जसं तुमच्यासाठी तळमळीने सांगतोय, जीव तोडू सांगतोय की बाबा लाडक्या ताईंनो हे स्टेटस चेक करा. तुमची पण एक जिम्मेदारी आहे की सर्वांनी लवकरात लवकर स्टेटस चेक करायचे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, माझं नाव सांग, तुमचं नाव सांगायचंय, ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड आहे की नाही सांगायचंय आणि संजय गांधी येस आहे का नो आहे, एवढ्या 3 गोष्टी मला पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायच्या आहेत. संध्याकाळी भेटूया, संध्याकाळी 7 वाजता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.